वाहतुकीचं साधन म्हणून आलेले आहेत त्यांना जेवण्यासाठी हॉटेल्सला जायला किंवा चहाच्या गाड्यावर देखील जाणं आज मुश्किल झालेलं आहे आणि याचा परिणाम म्हणून गॅस नसेल तर लोक शेगडीचा आधार घेतील आणि शेगडीचं म्हणजे विजेचं प्रमाण प्रचंड वाढेल वापराचं आणि वीज व्यवस्थेवर देखील याचं प्रचंड बोजा येईल असं मला वाटतं. साठेबाजी करतात अशांवरती सरकारनं काही मी मगाशी म्हटलं सरकारने साठेबाजी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. जनसामान्यांचे याच्यामध्ये हाल होणार आहे, सर्वसामान्य काय वाटतं आपल्याला की जे साठे करतात आहे त्याविषयी? आता युद्धाची साधारण वातावरण बघितलं तर दोन्ही बाजू काही नमत्या घेण्यासाठी तयार आहेत असं दिसत नाही. हे जर युद्ध आणखीन काही काळ लांबलं तर मात्र प्रचंड तुटवडा वेगळ्या गोष्टींचा भारतात होईल. महाराष्ट्रातल्या केळी उत्पादकांच्यावर, द्राक्ष उत्पादकांच्यावर, अनेक फळ आणि भाजीपाला निर्यातदारांच्यावर, शेतकऱ्यांच्यावर आज एवढी प्रचंड आपत्ती आलेली आहे की कुठलाही माल हा परदेशी निर्यात होत नाही. अगदी साखरेच्या किमती देखील 3700-3800 रुपयापासून आता 3200 रुपयापर्यंत खाली यायला लागलेल्या आहेत. त्यामुळं प्रचंड नुकसान जर पहिलं कोणाचं झालं असेल तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं व्हायला लागलेलं आहे. त्यामुळं युद्धजन्य परिस्थितीमुळं कुठलंही जहाज भारताच्या बाहेर जात नाही अशी आज दुर्दैवाने परिस्थिती आहे. म्हणजे जातात जहाजं बाहेर जातात पण तिकडे इराणच्या आखातात जाणं हे मुश्किल आहे. कोविड आलं त्यावेळेस पण ऑक्सिजनचे साठे नव्हते, पण आता हे वार कळाल्यानंतर सुद्धा अशा कुठल्याच उपाययोजना महाराष्ट्रात नाही. कोविडची परिस्थिती वेगळी आहे. आपण ऑक्सिजन तयार तरी करू शकत होतो पण पेट्रोल आणि डिझेल आणि गॅस निर्माण करण्याची आपल्या क्षमता मर्यादित असल्यामुळं बाहेरून येणारा जो गॅस किंवा पेट्रोल आहे तो कदाचित महाग जर येत असेल तर मग त्याला अजून करण्यात आलेलं नाही. त्यामुळे आज जी परिस्थिती आहे त्यालाच आपल्याला तोंड द्यावं लागेल. जिस प्रकार से परिस्थिति है खासतौर पर अगर मराठी राज्य के देश की बात करें तो ईंधन की समस्या इस पर विपक्ष द्वारा सरकार को किस प्रकार से जवाबदेही आप कर रहे हैं? नहीं, ऐसा है कि मैं चाहता हूं कि भारत देश में जो पहले से ही गैस इंपोर्ट हुआ है वॉर शुरू होने के पहले जो कम दाम में हुआ है उसके ऊपर कोई किसी ने नफ़ेबाजी करनी नहीं चाहिए, प्रॉफिट नहीं ज़्यादा प्राइस उनका बढ़ाना नहीं चाहिए. इसके लिए केंद्र और राज्य सरकार ने आवश्यक वो व्यवस्था करनी चाहिए, उनके ऊपर ध्यान रखना चाहिए. अभी इसके बाद जो पेट्रोल और गैस इंपोर्ट होता है अगर वो ज़्यादा दाम से हुआ तो थोड़ा सा दाम बढ़ सकता है, मैं समझ सकता हूँ. लेकिन आज ही कल 2 दिन के पहले 60 रुपये से गैस के सिलेंडर बढ़ाए गए. इसकी क्या ज़रूरत है? अगर ये पहले से ही गैस हमारे देश में आया है, पहुंचा है, तो उसके दाम बढ़ाने की आवश्यकता क्या है, ये मैं नहीं समझ पाता हूँ. तो मेरा कहना इतना ही है कि जो इंपोर्ट 8 दिन के पहले वॉर शुरू होने के बाद में हो रहे हैं वो इंपोर्ट में मैं समझ सकता हूँ कि प्राइस बढ़ सकती है. लेकिन सिर्फ वहाँ वॉर चालू है इसलिए हमने 2 महीने के पहले 1 महीने के पहले जो गैस इस देश में लाया है उसकी प्राइस बढ़ाना गलत है. अगर मौजूदा स्थिति में देखा जाए तो ईंधन के कारण महंगाई बढ़ने वाली है. सरकार ने कहा कि आने वाले समय में एल नीनो के कारण भी जो है अगर बारिश कम हुई तो महंगाई बढ़ सकती है. ऐसे में क्या प्रावधान सरकार ने करने चाहिए? एल नीनो के बारे में सरकार ने बहुत कुछ करना आवश्यक है. अगर सूखा आने वाला है ये समझ रहा है तो मुझे लगता है सरकार ने अभी ही व्यवस्था गियरअप करनी चाहिए. हमारी महाराष्ट्र सरकार के मुख्यमंत्री जी ने महाराष्ट्र के सदन में कहा है कि एल नीनो का इफेक्ट आने वाला है और शायद सूखा इस साल होने वाला है. तो मुझे लगता है उसके लिए कुछ खास व्यवस्था अभी से करने के लिए महाराष्ट्र सरकार ने शुरुआत करनी चाहिए. राज्याच्या अर्थसंकल्प संदर्भात आज मुख्यमंत्री उत्तर देण्याची काही चर्चा आहे, परंतु शिवसेनेकडून या संदर्भात सरकारलाच घर जाहीर देण्यात आला आहे.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचं उत्पन्न जास्त आहे, परंतु महाराष्ट्राला केंद्राकडनं जो निधी मिळतो तो कमी आहे. त्यासोबतच दरडोई उत्पन्नामध्ये सुद्धा महाराष्ट्र मागे, अशा प्रकारची टीका शिवसेना आमदार निलेश राणेंकडनं करतात. मी हे मुद्दे दरडोई उत्पन्नाचा मुद्दा मी महाराष्ट्राच्या विधानसभेत कालच भाषणात मांडला आणि केंद्र सरकारकडून येणारा निधी हा आता अलीकडे ॲब्रप्ट व्हायला लागला आहे. अचानकपणाने केंद्र सरकारने भारतातल्या त्यांच्याच बजेटमध्ये बऱ्याचशा म्हणजे नळ पाणी पुरवठ्याच्या खर्चात कपात केली. घर बांधणीचा कार्यक्रम 22 सालापर्यंत घर देतो म्हणत होते, 12-12.5% घरं भारतात बांधून झालेली आहेत. त्यामुळं बोलणं मोठं आहे पण काम छोटं आहे असं आज हळूहळू अनुभवायला यायला लागलं.